नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई। दिवाळीसारख्या सणामध्ये किंवा नववर्षाच्या सुरुवातीला स्त्रियांनी हिऱ्याचे दागिने घ्यावे की सोन्याचे दागिने घ्यावे या संदर्भातली चर्चा आपण आज करणार आहोत। दिवाळीच्या किंवा नववर्षाच्या सुरुवातीला किंवा त्याच्या आसपास सोन्यात गुंतवणूक करणारे किंवा त्याच्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असणारे बरेच लोक सोन्याचे दागिने, सोन्याचे बार, सोन्याची नाणी खरेदी करत असतात। कधी कधी ते रत्नांसह सोन्याच्या व हिऱ्याच्या दागिन्यांना पण प्राधान्य देतात। शक्यतो दिवाळीत किंवा नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दागिने किंवा डायमंड ज्वेलरी घेतली तर ती फायदेशीर ठरेल की नाही असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतात। आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दिवाळीसारख्या किंवा नववर्षाच्या सुरुवातीच्या काळासारख्या पारंपरिक सोहळ्यासाठी आणि लग्नाच्या उत्सवांसाठी सोन्याला त्याच्या काळातील आकर्षण आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे विशेष पसंती दिली जाते। दिवाळीच्या आसपास सोने खरेदी करणं तर अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे। अनेक लोक गुरुपुष्यामृत योगाची वाट पाहत असतात। बरेच लोक दागिने म्हणून 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट सोनं आपल्या आर्थिक क्रयशक्तीनुसार खरेदी करण्यास विशेष प्राधान्य देत असतात। लग्नाच्या हंगामापूर्वी गुंतवणुकीच्या उद्देशानं अनेक लोक दिवाळीमध्ये किंवा नववर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दागिने खरेदी करत असले तरी रत्नांशिवाय सोन्याचे दागिने खरेदी करायचे की हिऱ्यांचे दागिने खरेदी करायचे असा एक महत्त्वाचा प्रश्न अनेक लोकांच्या मनात असतो। सोन्यासारख्या मौल्यवान धातू किंवा हिऱ्यासारख्या काही रत्नांचा वापर करून अनेक प्रकारचे दागिने बनवता येतात। तेच खरं त्याचं उपयोगित्व आपण मानलं पाहिजे। या व्यतिरिक्त किंमतवान हिऱ्याचे दागिने अंगावर घालून मिरवणं हे आजकाल स्त्रियांचे स्टेटस सिम्बॉल झाले आहे। आणि याचे प्रमुख कारण म्हणजे सर्वसाधारण स्त्रियांना सोन्याचे आणि हिऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण असते व याच कारणाने बाजारात या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात पसंती असल्याचे दिसून आले आहे। भारतीय स्त्रिया सोन्याचे व हिऱ्याचे दागिने घ्यायला नेहमीच उत्सुक असतात आणि म्हणूनच अशी खरेदी करताना विशेष काळजी घेणं हे आवश्यक असते। आता यात सोन्याचे दागिने घ्यावेत का हिऱ्याचे दागिने घ्यावेत याच्या संदर्भात काही निकष पाळण्यात आले आहेत। त्याच्यातला पहिला निकष आहे हिरे भारतीय मानक ब्युरो किंवा भारतीय मानक ब्युरोद्वारे हॉलमार्क केला जाऊ शकत नाही। या दिवाळीत हिऱ्यांच्या दागिन्यापेक्षा सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी आणि बार खरेदी करणं चांगले आणि व्यवहार्य आहे। सोन्याच्या विपरीत ज्याला भारतीय मानक ब्युरोद्वारे हॉलमार्क केले जाऊ शकते तसं हिऱ्यांच्या बाबतीत नसल्यानं हिऱ्याच्या गुणवत्ते आणि स्पष्टतेबद्दल सामान्य खरेदीदारास नेहमीच प्रश्न पडत असतो। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS सारख्या विश्वासार्ह सरकारी एजन्सीकडून हिऱ्याच्या गुणवत्तेच्या स्पष्टतेबद्दल कोणतेही प्रमाणपत्र मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। यावर खरेदीदार फक्त व्यावसायिकाच्या विश्वासार्हतेवरच अवलंबून राहू शकतो, जे कधीकधी दुकानदार परिचित नसल्यास धोक्याचे पण ठरू शकतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा बायबॅक पर्यायाद्वारे हिऱ्याचे योग्य पुनर्विक्री मूल्य मिळणं कठीण असतं। कोणत्याही हिऱ्याचा व्यापारी बायबॅक पर्यायाद्वारे हिऱ्याचे योग्य पुनर्विक्री मूल्य मिळणं कठीण असल्याने सदर खड्यास सरकारने उपभोग्य वस्तू मानले गेले आहे तर सोन्यास मालमत्ता म्हणून वेगळा वर्ग त्याला प्रदान करण्यात आला आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा सध्या हिऱ्याच्या किमती जगभरात घसरत आहेत। जगभरात सध्या हिऱ्याच्या किमती घसरत आहेत आणि तळ कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही। ही घसरण तात्पुरती देखील असू शकते। तथापि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याचे स्कोअर हिऱ्यापेक्षा नक्कीच जास्त आहेत। गेल्या 10 वर्षाचा सोन्याच्या किमतीचा इतिहास पाहिला तर दरवर्षी सोन्याने उत्तम परतावा दिलेला आहे ही वस्तुस्थिती आहे व म्हणून एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीकडे आपण पाहिले जाऊ शकते। चौथा महत्त्वाचा मुद्दा हिऱ्याच्या तारणावर कर्ज कठीण असतं। कोणतीही व्यक्ती राष्ट्रीयकृत सहकारी किंवा खाजगी कंपन्यांकडून सोन्याच्या तारणावर सहजपणे सोने कर्ज घेऊ शकते, परंतु बँका हिऱ्यांवर कर्ज देत नाहीत। त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी सोने घरगुती आर्थिक अडचणी सोडू शकते। सावकार लोक देखील सोन्याच्या तारणावर रात्री अपरात्री कर्ज देतात, तसं हिऱ्याच्या दागिन्याच्या बाबतीत देत नाही ही पण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे। पाचवा महत्त्वाचा मुद्दा
कृत्रिम हिऱ्याची आता नैसर्गिक हिऱ्याची स्पर्धा सुरू झाली आहे. आता आपल्याला कल्पना आहे की प्रयोगशाळेत पण हिरे तयार व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांची कोळशाच्या खाणीत सापडलेल्या हिऱ्यांची स्पर्धा सुरू झाली आहे. प्रयोगशाळेत तयार झालेले कृत्रिम हिरे हे नैसर्गिक हिऱ्यासारखेच दिसतात. त्यातील काही फरक समजत नाही. त्यामुळे हिऱ्याचे दागिने परिधान करणारा फक्त माहीत असतंय की हा हिरा नैसर्गिक आहे की प्रयोगशाळेत तयार केलेला आहे. 6वा महत्वाचा मुद्दा हा भिन्न किमतीच्या संदर्भात आहे. हिऱ्याच्या दागिन्यांच्या किमती विविध दुकानदारांमध्ये भिन्न असू शकतात. जरी त्यांची गुणवत्ता सारखी असली तरी. तसं सोन्याचं होत नाही. सोन्याचा दर सर्व ठिकाणी समान असतो. तथापि मेकिंग चार्जेस मात्र भिन्न भिन्न असू शकतात. 7वा महत्वाचा मुद्दा गुंतवणूक दृष्टिकोनासंदर्भात आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याच्या बारमधील गुंतवणूक हा देखील एक चांगला उत्तम पर्याय असू शकतो. दागिन्यांच्या बाबतीत सोन्याचे दागिने हिऱ्यांच्या दागिन्यांपेक्षा चांगला परतावा देतात असा अनुभव आहे. डायमंड ज्वेलरी खरेदी करताना खरेदीदार अंदाजे 50% खड्यामध्ये आणि 50% सोन्याच्या आवेष्टनामध्ये गुंतवत असतात. ऐतिहासिक डेटाने गेल्या काही दशकांमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ दर्शवली आहे, जे दाखवते की सोन्याने गुंतवणूक म्हणून आशादायक परताव्याचे परिणाम दाखवले आहेत. तथापि डायमंड ज्वेलरी गुंतवणुकीच्या जोखमीचा एक वेगळा परंतु सुरक्षित संतुलन प्रदान करीत असले तरी परतावा हा जोखमीनुरूप नाही असेच काही तज्ज्ञ म्हणताना दिसतात. सोने आणि हिऱ्याच्या किमतीतील संभाव्य चढउतार गुंतवणुकीला स्थिर करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत असतात व गुंतवणुकीच्या स्थिरतेबद्दल खात्री देत असतात. म्हणून खरेदीदार हिरे आणि सोन्याचे मूल्य कसं ओळखतो यावर वैयक्तिक प्राधान्यावर ते अवलंबून असते. 8वा महत्वाचा मुद्दा जागतिक अनिश्चितता आणि चालू असलेले संघर्ष. जागतिक अनिश्चितता आणि चालू असलेल्या संघर्षांमुळे सोन्याच्या किमती वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे, ज्यामुळे दीर्घकालीन मूल्यासाठी एक व्यवहार्य आणि उत्तम पर्याय बनतो. म्हणून या दिवाळीत साधी तरल सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना सोने हा एक मजबूत पर्याय आहे असं आवर्जून सांगावंसं वाटतंय. तथापि सध्याच्या हिऱ्याच्या किमती नेहमीपेक्षा कमी असल्यामुळे सुद्धा हिरे पण एक आकर्षक संधी देतील अशी अपेक्षा आहे. हे हिरे एक व्यवहार्य आणि संभाव्य फायद्याची गुंतवणूक बनू शकतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. 9वा महत्वाचा मुद्दा बदलती लाईफस्टाईल. जशी जशी दिवाळी जवळ येते किंवा नवीन वर्ष जवळ येतंय तसतसं ग्राहकांना सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने विकत घेण्याच्या निवडीचा सामना करावा लागतो. या दोन्हींचे मूल्य अमूल्य आहे. लग्न सराईचा हंगाम जवळ आल्यामुळं लग्नाच्या दागिन्यांना अतिशय जास्त मागणी असते. सोन्याच्या किमतीतील सध्याची वाढ लक्षात घेता बरेच ग्राहक हलके रोजच्या वापरासाठी हिऱ्याच्या दागिन्यांची निवड करत आहे, जे फक्त शोभा, पैशाची चमक आणि व्यावहारिकता पण देतात. तथापि सोन्याच्या उच्च किमतीचा सोन्याच्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो, परंतु ग्राहकांच्या खर्चाचे एकूण मूल्य लक्षणीय राहते. पारंपरिक सोहळ्यासाठी आणि लग्नांच्या उत्सवांसाठी सोन्याला त्याच्या कालातीत आकर्षण आणि सांस्कृतिक महत्वामुळे प्राधान्य दिले गेले आहे. तथापि दैनंदिन पोशाख आणि सामाजिक संमेलनासाठी हिरे आधुनिक ट्रेंडी लुक देतात, जे त्यांना शैली आणि दीर्घकालीन मूल्य दोन्ही शोधत असलेल्यांसाठी एक आकर्षक पर्याय बनतात. 10वा महत्वाचा सारांश, हिरे त्यांच्यात उपजत असलेल्या चमकतेमुळे लोकांना भुरळ घालत असताना अनेक युगांपासून लोकांसाठी गुंतवणूक पर्याय म्हणून सोने देखील अतुलनीय आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. हिऱ्यांच्या तुलनेत सोन्यात गुंतवणूक केल्याने अनेक फायदे मिळतात हे सर्वश्रुत आहे. सोने हे अत्यंत तरल आहे, एक सुस्थापित जागतिक बाजारपेठ आहे, त्यामुळे खरेदी आणि विक्री करणं अतिशय सोपं आहे. त्याचे मूल्य ऐतिहासिकदृष्ट्या संपत्तीचे भांडार म्हणून ओळखले गेले आहे आणि ते विशेषतः कृत्रिम अस्थिर बाजारपेठांमध्ये दीर्घकालीन स्थिरता देते. आर्थिक मंदीच्या काळात सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानले गेले आहे, तर हिऱ्यावर खरेदी कल आणि गुणवत्ता स्पष्टता यासारखे व्यक्तिनिष्ठ वैशिष्ट्यांचा प्रभाव असतो असे मानले गेले आहे. या व्यतिरिक्त सोने अधिक विश्वासार्ह आहे आणि कृत्रिमरित्या उत्पादित केले जाऊ शकत नाही,
कालांतराने त्याची दुर्मिळता आणि सातत्यपूर्ण मूल्य सुनिश्चित करते. याउलट प्रयोगशाळेत उत्पादित कृत्रिम हिऱ्यांच्या उदयामुळे किमतीत लक्षणीय घट झाली आहे आणि हिरे बाजारातील मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, जे पुढील काळामध्ये आव्हानात्मक असू शकतं. तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे असा आपण निष्कर्ष काढू शकतो की जर खरेदीदाराच्या मनात फक्त गुंतवणूक असेल तर फक्त सोन्यामध्ये जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु हिऱ्याला स्वतःचे आकर्षण आहे, जे अनेकांना त्यांच्या उपयोगिता मूल्यामुळे अलंकार म्हणून पसंत करू शकतात. हा मात्र वैयक्तिक निर्णय ठरू शकतो. हा व्हिडिओ माझा जर आपल्याला आवडला तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.